टाउन प्लॅनिंगचे निंबाळकर आहेत, तुमच्याशी बोलणं झालं ना सगळं आपल्या नवीन प्रोजेक्ट संदर्भात? बर, ठीक आहे. साहेब आम्हाला न्याय द्या. हो साहेब, आम्हाला न्याय द्या. साहेब आम्हाला न्याय द्या. तिकडनं बोलू नका, इकडे या, पुढे या. या साहेब, आम्हाला न्याय हवा. हो साहेब, आम्हाला न्याय हवाय. अरे जरा शांत व्हा, हे घर आहे. हे काय नवीन? मम्मा, तुम्ही फक्त मज्जा बघा. संचिता, काय केलंयस तू आता? सुजित, नाउ सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राडा. तुझ्या ह्याच कॉन्फिडन्सची भीती वाटते मला. सुजित प्लीज. एक एक करून बोला तुम्ही. आणि कुठल्या न्यायाबद्दल बोलताय? असं अजिबात होणार नाही की आम्हा सगळ्यांना बाहेर कुठे नोकरी मिळणार नाही, पण तुम्ही आमची एवढी काळजी करता, आमच्यावर एवढं प्रेम करता, त्यामुळेच आम्ही एवढं इमानदारी तुमच्याकडे कामाला आहेत. पण आता आमच्या पगारावर, आमच्या खिशावरच कात्री लागणार असेल तर साहेब, आम्ही इथे नोकरी नाही करणार. कशाबद्दल बोलताय तुम्ही? जरा स्पष्टपणे सांगाल का? साहेब, आम्हाला मान्य आहे, आम्ही गरीब नोकरदार माणसं आहोत, पण हे आमच्या मेहनतीचे पैसे आहेत. जर आमच्या मेहनतीचा मोलच आम्हाला मिळत नसेल तर आम्ही इथे का काम करू साहेब? आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब. हो साहेब, बरोबर आहे. उद्यापासून आम्ही इथे काम नाही करणार. एक मिनिट. असं अचानक काय झालंय? हो ना, असं का बोलताय तुम्ही? आताच तर पगार झालाय ना तुमचा. मॅडम, किती गोड बोलता तुम्ही, पण हे गोड बोलणं ऐकून पोट नाही भरत गरीबाचं. अहो, तुमचं बोलणं गोड आणि वागणं मात्र कडू झालंय. आणि असं तुम्ही न सांगता आमचा पगार कट केल्यावर सगळ्या महिन्याचा प्लॅनिंग हा 12च्या भावात जाणार. मॅडम, पगार कट केले का? कशासाठी? मी तर पगाराचे सगळे पैसे दिले होते, हो ना नीलम? हो, म्हणजे डॅड, सॉरी टू से दिस, पण मॅम, डॅडनी जर तुम्हाला सगळे पैसे दिले होते आणि तरीही तुम्ही यांचे पगार केलेले नाही, याचा अर्थ उरलेले पैसे तुम्ही खाल्ले असाच होतो ना? म्हणतात ना, तळ राखील तो पाणी चाखील. पण इथे तर पाण्यात पोहणंच चालू झालंय. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? संचिता मॅडम बरोबर म्हणतात, आम्हाला आमच्या पगाराचे पूर्ण पैसे नाही मिळाले. कुठे गेले आमच्या पगाराचे पैसे? जेव्हा शालिनी मॅडम आणि संचिता मॅडम व्यवहाराचं काम बघायचे तेव्हा असं आधी कधी बी नाही झालं. आम्हाला आमचा पगार बरोबर दिवशी पूर्ण रक्कम मिळायची. पण ह्या जेव्हापासून नवीन मॅडम आल्यात आम्हाला भीती वाटायला लागली आहे. आज आमचा पगार कापलाय, उद्या आमची नोकरी पण का जाईल? साहेब, आम्हाला या मॅडमची भीती वाटते. पगाराचं काम परत शालिनी मॅडमकडे द्या. नीलम, पगारातनं पैसे का कापले? हा, आणि काय प्रकार काय आहे म्हणजे? हो नाही, मी स्वतः सगळ्यांना पगार दिला, मग पगार कमी कसा झाला त्यांचा? हो साहेब, मॅडम असं काही करणं शक्य नाहीये. आणि मॅडमनी जेव्हा सगळ्यांचा पगार भरला तेव्हा मी होते तिथे. मीच पैसे मोजून दिले, त्यांनी पाकिटं तयार केली. आणि वॉर्डन मॅडम इतक्या वर्षांपासून हॉस्टेलचा व्यवहार सांभाळत आल्यात. एवढी मोठी चूक करणं शक्य नाहीये. घ्या, म्हणतात ना, उंदराला मांजर साक्ष. म्हणजे स्वानंदी पण ह्यांच्या गटात सामील आहे वाटतं. अहो, गरिबांचे पैसे मारून कुठे ठेवाल? शालिनी, एक मिनिट. नीलम, हा काय गोंधळ आहे? आज रात्रीपर्यंत शोधून काढ. आणि तुम्ही इतकी वर्ष इथे काम करताय, तुम्हाला वेळेवर ठरलेला पगार मिळतोय ना, मग जरा रात्रीपर्यंत थांबा. त्याचं सोल्युशन निघेल. मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही असं टेन्शन घ्याल तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल.
कसं समजावून सांगू की मी निर्दोष आहे? मॅडम, तुम्ही हे सांगायची गरज नाहीये आम्हाला. आम्हाला माहिती आहे. मला प्रश्न पडला, नोकरांना पगार कमी कसा पडला? बरं, उरलेले पैसे गेले कुठे मग? मणी सर, अहो आम्ही त्यांना पगार पूर्ण दिला होता. वॉर्डन मॅडमनी स्वतः पाकिट भरली होती, मी स्वतः पैसे मोजले होते. मग स्वानंदी लोकांना पगार कमी कसा मिळाला? चूक माझीच आहे. मी ही जबाबदारी स्वीकारायला नको होती. मी जाऊन सांगते सरपोतदारांना, मला हे नाही जमणार आहे, मला ही जबाबदारी नकोय म्हणून सांगत होते. म्हणे मला नाही इथे राहायचं, मला नकोय हक्क, मला नकोय नाव. मॅडम, सगळे लोक मला चोर समजतायत. शालिनी आणि ती संचिता तर समजतेच, पण नोकर सुद्धा कसे बघत होते माझ्याकडे. मी चोरी केलीये का? मी चोर आहे का? अहो मॅडम, तसं नाहीये काही. मॅडम अहो तुम्ही शांत व्हा आधी. आणि तुम्ही ना सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्हीच असं दोष देत बसलात ना तर बाकीचे तुम्हाला दोषीच ठरवतील. त्यामुळे तुम्ही शांत व्हा. हे बघा, आम्हाला माहितीये हे आपण मुद्दाम केलेलं नाहीये. हा पण हिशोब करताना नक्कीच काहीतरी गडबड झालीये आणि ती काय आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. मॅडम, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला म्हणाले होते की मनोज दादा आणि अरुण दादा दोघेही ड्रायव्हर आहेत. त्यांच्या दोघांच्याही पगारामध्ये डिफरन्स आहे. हो, इथेच तर बोललो होतो आपण. हा, एक मिनिट, ती लिस्ट बघू मला. टोटल तर बरोबर आहे, मग हिशोबात गडबड कशी झाली? मॅडम तुम्ही किचन मध्ये गेला होतात का? हो, किचन मध्ये गेले होते. रखमाला पगार द्यायचा होता ना. तरीच म्हंटल. हे बघा, हळदीचा डाग लागला या डायरीला. तिथे संचिता होती. हो, मग हे संचिताने केलं असणार आहे. बघू. ठीक आहे, यात कळतंय. हे बघा, 5चा 7 केला, इथे 0चा 8 आहे, इथे 2चा 3 केलाय. ही संचिता स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि हे म्हणजे कहरच केलाय तिने आता. संचिता किती हुशार आहे माझी सून. संचिता, यावेळी तुझी खेळी बिनचूक ठरली. ती वॉर्डन क्लीन बोल्ड. पण मम्मा, हे होणारच होतं. आणि कसं असतं ना, संधी रोज आपल्याकडे येत असतात. फक्त योग्य संधी कुठली हे ओळखायला संचितासारखी शार्प नजर लागते. आणि काय आहे, जी भिंत एका धक्क्याने तुटत नाही तिला रोज थोडे थोडे धक्के द्यायचे. एक ना एक दिवस ती पडतेच. या वॉर्डनचं सुद्धा तसंच आहे. वॉर्डनला रोज थोडा थोडा त्रास द्यायचा आपण. एक दिवस डॅडच कंटाळून जातील आणि स्वतःच या बंगल्याच्या किल्ल्या माझ्या हातात देतील. संचिता माझ्याकडे देतील. हो, तेच म्हणायचं होतं, तुमच्याकडे देतील. आणि एकदा का घराच्या किल्ल्या तुमच्याकडे आल्या की बिझनेसच्या किल्ल्या आपोआप माझ्याकडे येतील. त्यानंतर त्या मणी आणि स्वानंदचं मी काय करतो ते बघाच तुम्ही. संचिता, कोण आलंय बघ? तुझ्या वॉर्डन मॅडम आल्या आहेत, सहकुटुंब. बापरे, बहुतेक किल्ल्या घेऊन आलेल्या दिसत आहेत वॉर्डन मॅडम. कदाचित यांची घर चालवण्याची हौस फिटलेली दिसते. अगं फिटणारच ना. काय आहे, लोकांच्या घरात घुसून त्यांचे संसार उद्ध्वस्त करून दादागिरी करून हक्क मिळवता येत नाही. आणि मिळवला ना तरी तो टिकवता आला पाहिजे. शालिनी मॅडम, एक मिनिट.
वॉर्डन मॅडमला घराच्या चाव्या कधीच नको होत्या. सरपोतदार साहेबांनी त्या त्यांना दिल्या होत्या. पण तुम्हाला ते सहन नाही झालं. तुम्हाला असं वाटलं तुम्ही तुमचा अधिकार गमावून बसाल, म्हणून तुम्ही साळसूतपणे गेम खेळलात. हे स्वानंदी, तोंड सांभाळून बोला. कुणाशी बोलतेस बघ जरा. आणि आता तुमची चोरी पकडली गेली म्हणल्यावर आमच्यावर झुंडीनं चाल करून येत आहे का तुम्ही तिघे? झुंडीने चाल करून यायची गरजच नाही संचिता. आम्ही काही न करता तू स्वतःहून अडकशील इतका भक्कम पुरावा आहे आमच्याकडे. पुरावा? कसला पुरावा? संचिताने काही केलंच नाहीये. अच्छा, मग नोकरांच्या पगाराच्या लिस्ट मध्ये आकडेफेर कोणी केली? स्वानंदी, पगाराची जबाबदारी कुणावर होती? वॉर्डन मॅमवर ना. त्यांना विचार, त्यांनी काय केलंय. मला का विचारतेस? हो का? मग या डायरीवर हळदीचा पिवळा डाग कसा लागला? किचन मधला डाग आहे ना हा? हाच खूप मोठा पुरावा आहे. आणि आम्ही आता सरपोतदार साहेबांना जाऊन सांगितलं तर? हे बघ स्वानंदी, हे जे काही आहे ना ह्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. तू आणि संचिता बघून घ्या काय ते, मला ह्याच्यात घेऊ नकोस. अच्छा, म्हणजे तुमचा संबंध नाही का या सगळ्यात? संचिता मॅडम एकट्याच जबाबदार आहेत. हे स्वानंदी, विनाकारण माझ्यावर आळ घेऊ नकोस. हा, माझा काही संबंध नाहीये या सगळ्याशी, कळलं? हे सगळं आम्ही सरपोतदार साहेबांना सांगणार आहे. शेवटी तुम्हा तिघांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तेच घेतील आता. चला स्वानंदी. मणी, ऐक 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 ऐक. डॅडना सांगायची काही गरज नाहीये. आपण काय ते सॉल्व्ह करूया ना. मणी, मी काय म्हणतेय कळतंय का तुला? डॅडच्या कानावर नको घालूस हे सगळं. आपण बोलू. अरे मणी, इथून पण बाहेर काढलं तर आम्ही कुठे जाऊ? अरे चला प्लीज प्लीज. मणी 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 ऐक. मणी मणी. जा. अरे, अजून पगाराचा मॅटर सॉल्व्ह नाही झाला तरी पण आपल्याला इथे का बोलवलं आता? तेच ना, मणी साहेबच सांगतील आता पगार कमी का दिला ते. त्यांनी काही सांगितलं ना तरी मी ऐकणार नाही. मला फुल पगार पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे पण बाबांनो, आपल्याला मणी सरांनी का बोलवलंय ते तर बघूयात. आणि मणी सरांनी आपल्याला बोलवलंय म्हणजे ते यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढतील. पण मला काय वाटतं, आपल्या पगाराचे इतके पैसे त्या मॅडमनी कुठे खर्च केले असतील? नमस्कार. नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून माफी मागते. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना चुकीचा पगार आला. म्हणजे ही जबाबदारी घेण्याच्या आधी मी सगळे डिटेल्स चेक करायला पाहिजे होते. नाही म्हणजे तुमची नावं आणि डिटेल्स होते माझ्याकडे, पण मी पगाराचं वाटप करण्याआधी कोणीतरी फेरफार केले. त्याचा तुम्हाला मनस्ताप झाला. मला माफ करा. मला माहिती तुम्ही सगळे खूप मेहनत करताय. तुम्ही या घराचे सदस्य आहात. मी तुमचे सगळे डिटेल्स घेते. तुम्ही एक एक करून तुमची नावं आणि डिटेल्स सांगा. स्वानंदी नोट करेल. हा, पण मॅडम तुम्ही स्वतःचे पैसे का देताय? म्हणी, अरे माझ्या चुकीमुळे त्यांचं नुकसान झालंय. त्यांचा दोष नाहीये ना. त्यांना त्यांचे पैसे द्यायला हवे ना. तू काळजी करू नको. तुमचा पगार किती होता? 10,000 आणि 4,000 बाकी. धर. मॅडम, माझा पगार 12,000 आहे आणि बाकी 3,000 बाकी आहे. मॅडम, माझा 15,000 रुपये पगार, 2,000 रुपये बाकी आहेत. तुमचं? मॅडम, माझे 4,000 बाकी आहेत.
हे घे. मॅडम आता कसे देणार आहात पैसे? मणी तू कशाला काळजी करतोय? होईल रे सगळं नीट. तुमचे किती बाकी होते? 4,000 मॅडम. मॅडम क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली हो. अहो तुम्ही आहे ना 4,000 जास्ती दिले मला. माझा पगार 21,000 आहे, पण तुम्ही टोटल 25,000 दिले. हे तुमचे 4,000. मला प्लीज माफ करा मॅडम, प्लीज. हे घे. थँक्यू. इतक्या प्रामाणिकपणे तुम्ही पैसे परत केल्याबद्दल. साहेबांना कळलं तर साहेब खरोखर खुश होतील, कारण आजच्या काळात प्रामाणिक माणसं मिळणं खूप कठीण आहे. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्यामुळे त्रास झाला त्यासाठी मी सुद्धा सॉरी म्हणते. अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही का सॉरी म्हणताय? आम्ही सगळ्यांनी तुमची माफी मागितली पाहिजे. खरं तर आम्ही नवीन मॅडमना समजूनच घेतलं नाही, त्यांच्यावर विश्वासच ठेवला नाही. आम्ही नोकर माणसं असून सुद्धा तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट देता. आधीच्या मॅडम अशा आमच्याशी अजिबात नाही बोलायच्या. खरंच आम्ही सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणतो. सगळ्यांचं व्यवस्थित झालं ना? हो. काही उरलं नाही ना? नाही. पगार व्यवस्थित मिळाला ना? हो. मग चला आता कामाला लागा. चल आपण लगेच जाऊन सरपोतदारांना सांगूया की ही चूक आपण निस्तरली आहे. पगाराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. नाही मॅडम, एक मिनिट. मी पण येतोय तुमच्या सोबत आणि मी सांगणार सरपोतदारांना. या सगळ्या मागे संचिता होती. नको म्हणे. अरे तू अजिबात मध्ये पडू नकोस. त्यांनी आम्हाला ही जबाबदारी दिली होती ना, मग आम्ही ती पार पाडू. चला. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. महिन्याभराचा वेळ लागला तरी सुद्धा चालेल. तुम्ही एका आठवड्यात मला फोन करून सांगताय की फायनल ड्राफ्ट तयार आहे म्हणून. मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? मणी आणि वॉर्डन आम्ही सांगू की ड्राफ्ट तयार आहे, मी सह्या करतो त्याच्यावरती? नाही, माझे वकील म्हणून तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मी समजा मणी आणि वॉर्डनला ऑफिशियली स्वीकारलं तर मला राजकारणातनं संन्यास घ्यावा लागेल. पण मग साहेब, तुम्ही मणीला कधीपर्यंत थोपून धरणार? काय सांगणार आहात त्याला? हे सगळं आपण काळावर सोडून देऊया. येणारा काळ काय ते ठरवेल. पण काही झालं तरी सुद्धा वॉर्डन आणि मणीला माझं नाव मिळता कामा नये. ठेवा फोन. आम्ही आत येऊ? वॉर्डन मॅम आणि सानंदी माझी कंप्लेंट करण्याआधी मीच डॅड समोर सरेंडर होऊन मोकळी होते. शिट, या दोघी इथेच आहेत. मेले मी. माझी वाट लागली. आम्हाला आता घर नाही राहणार. डॅड घराबाहेर काढणार. देवा प्लीज, देवा प्लीज 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 वाचव यावेळी. अरे या ना. तुम्ही कधी आलात? आताच. हो का? बर. काय काम होतं? ते पगाराचा जो गोंधळ झाला होता तो सॉल्व्ह झालाय. आता सगळ्यांना त्यांचा योग्य पगार दिलाय. अरे वा. तुम्ही कसं काय सॉल्व्ह केलं? काही नाही, म्हणजे आमच्या नजर चुकीने ती चूक झाली होती, पण आता सगळ्यांना योग्य पगार दिलेला आहे. बर, ठीक आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही. येऊ? हो. मॅडम, अहो तुम्ही सरपोतदार साहेबांना संचिताचं नाव का नाही सांगितलं? तिच्यामुळे तुम्हाला किती काय काय ऐकावं लागलं. सांगायचं होतं ना हे सगळं तिनेच केलंय ते. मला माहिती संचिता वाईट वागली,
खूप अपमानास्पद बोलली मला नोकरांसमोर. मला सुद्धा खूप राग आला. मी तिचं नाव सांगितलं असतं तर सरपोतदारांनी तिला घराबाहेर काढलं असतं. संचिता खूप वाईट आहे आणि ती कधीच सुधारणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी तिला देशोधडीला नाही लावू शकत ना. ही माझी माणुसकी आहे. तिच्या आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे. बरोबर बोलताय तुम्ही, पण माणुसकी दाखवायची लायकी नाहीये तिची. हा माणुसकीचा एक भाग आहे. आणि मी तरुण मुलीची आई आहे, तुझी आई आहे. मी प्रत्येक तरुण मुलीला त्याच नजरेने बघते. सरपोतदाराने तिला घराबाहेर काढली असती तर मग ती रात्रभर कुठे राहिली असती. मी रात्रभर तिला बाहेर ठेवू शकत नाही ना. हा माणुसकीचा भाग आहे. माझ्या वयाची झाली ना की कळेल तुला. मी आलेच.